जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथील केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, काशी विश्वेश्वर मंदिरावर दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। सिंहस्थ पर्वणीचे गौतमेश्वर, संगमेश्वर, महादेव मंदिर येथेही भाविकांची दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। हर हर महादेवच्या गजरात दर्शन घेतले। केदारेश्वर मंदिरावर सुमारे 1 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। गावातील प्रत्येक मंदिरावर धार्मिक कार्यक्रम असल्याने भक्तिमय वातावरण तयार झाले होते। दक्षिण काशी म्हणून प्रकाशा गावाची ओळख आहे। महाशिवरात्री निमित्त येणारे भाविक सूर्यकन्या तापी नदीत स्नान करून केदारेश्वर महादेव, काशी विश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर आदी मंदिरांचे दर्शन घेऊन ब्रह्मरुंदाकडून अभिषेक करताना दिसून आले। भाविकांना ऊन लागू नये म्हणून मंदिर ट्रस्टींनी सावलीची व्यवस्था केली होती। तसेच पुष्पदंतेश्वर, नीळकंठेश्वर, सिद्धेश्वर, गौतमेश्वर, संगमेश्वर, ऋणमुक्तेश्वर, वाचाप्रकाश, धृतपापेश्वर, चिंतामणी, मुक्तेश्वर, रत्नेश्वर आदी सर्वच मंदिरावर दिवसभर अभिषेक, पूजा अर्चा, आरती आदी करताना भाविक दिसून आलेत। ओम शांती केंद्र प्रकाशा यांच्याकडून 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन या ठिकाणी ठेवण्यात आले होते। तसेच महाशिवरात्रीचे महत्त्व मोना दिदी त्यांनी पटवून दिले। 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एका ठिकाणी होत असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येथे गर्दी केली होती। शहादा येथील जय भोले सेवा समितीतर्फे 20वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावर्षीही साबुदाणे, बटाटे, खोबरा पाक तर 5000 लिटर मसाला या ठिकाणी करण्यात आले। रामनाम जपसाठी हजारो भाविक सद्गुरू धर्मशाळेमध्ये आज परमपूज्य संत संतोष महाराज, साध्वी कमलबेन यांच्या उपस्थितीमध्ये रामनाम जप करण्यात आला। जपसाठी पंचक्रोशीतील महिला भगिनी व पुरुषवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंहस्थ पर्वणीचे गौतमेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी मानकरी यांच्याकडून लघुरुद्राची पूजा केली। त्यानंतर ट्रस्टींकडून महाप्रसाद वाटप करण्यात झाला। तापी आरती सेवा समिती यांच्याकडून महाशिवरात्री निमित्त गौतमेश्वर महादेवाची नगर भ्रमण करण्यात आले। महाशिवरात्री निमित्त प्रकाशा गावात श्री गौतमेश्वर महादेवाचे नगर भ्रमण काढले होते। यात विविध पथक दाखल झाले होते। सकाळी 9 वाजता गौतमेश्वर मंदिर येथून नगरभ्रमणाला सुरुवात झाली। यावेळी डमरू पथक, राजस्थानी पथक, पारंपरिक आदिवासी नृत्य पथक, शंकर पार्वती व संत दगाबापू यांचा जिवंत देखावा दाखवण्यात आला होता। गावाचा मुख्य मार्गावरून नगरभ्रमण निघाले होते। पालखीमध्ये गौतमेश्वर महादेवाचे मुकुट ठेवण्यात आला होता। श्रीराम चौकात महादेवाची आरती करण्यात आली। दुपारी ठीक 1:30 वाजता ही शोभायात्रा गौतमेश्वर मंदिर या ठिकाणी येऊन पोहोचली। त्या ठिकाणी समारोप झाला। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।